जीवनात आपण काही कारणांमुळे बऱ्याचदा खचून जातो किंवा कमजोर होतो, पण असं खरंच खचून जाणं हे योग्य आहे का? मग असं खचून न जाता स्वतःला मोटिवेट करणं हे खरंच खूप गरजेचं आहे. आपण नेहमीच सांगतो की नेहमीच मी तुम्हाला सांगते की स्वतःला छान छान मोटिवेट करणं हे जीवनामध्ये सकारात्मक राहण्यासाठी किती गरजेचं आहे हे आपण नेहमीच जाणतो. जेव्हा तुम्हाला कधी असं वाटेल की मला मोटिवेशनची गरज आहे, त्यासाठी अनेक अशा मोटिवेशनल गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवनामध्ये सकारात्मक विचारांना जोपासणं हे किती गरजेचं असतं. अनेक जण नकारात्मक गोष्टींमध्ये अडकून पडून स्वतःचं अस्तित्व कुठेतरी गमावून बसले, तर या स्वतःच्या अस्तित्वाला बाहेर काढण्यासाठी, टिकून ठेवण्यासाठी मोटिवेशनची गरज किती आहे, स्वतःला सकारात्मक विचारांना घडवण्याची गरज किती आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. जीवन सजवण्यासाठी, मोटिवेट होण्यासाठी जीवनामध्ये जोमाने कामाला लागा. सजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे देखील महत्त्वाचं ठरतं. नेहमीच माझंच खरं म्हणणारे असं चालत नाही. अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवा, ज्या लोकांना जीवनामध्ये स्वतःच खरं करण्याची सवय असते. समाजापेक्षा कधी कधी समजून घेणं, इतरांना समजून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती नेहमीच माझं खरं असं म्हणत जर राहिलं तर तो एक अहंकार होतो. शब्द देणारे, आयुष्यभर सोबत राहणारे असे प्रत्येक जणच नसतात. कधी कधी शब्द देखील हे खूप साथ देऊन जातात, पण माणसं नाही. आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या हजार चुका माफ करणारे आई वडील आपल्याला पुन्हा मिळत नसतात. कधीच खचून जायचं नसतं, कारण वेळ ही नेहमी सारखी नसते, त्यामुळे ती बदलते. फक्त असावा लागतो तो संयम. शांततेने संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पाहायला शिका. कुणाला तरी पैसे दिले म्हणून मग माणसं जुळतात का? तर पैसे मागितले म्हणून देखील माणसं तुटतात. त्यामुळे पैशांचा खेळ हा ओळखता आला पाहिजे. 100 पॅथी जरी एकत्र आली ना तरी वजिराची एक चाल हा सगळा खेळ उद्ध्वस्त हे करू शकते. त्यामुळे काही पुण्य असेही करायला हवे की ज्याची साक्षीदार हे देवाशिवाय दुसरं कोणीच असू शकत नाही, आणि त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं. कर्म नेहमीच सांगतं, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर तुमच्याही भावनांचा खेळ हा एक ना एक दिवस होणारच आहे. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक म्हणजे पुन्हा स्वतःला खुश करणं. त्यामुळे स्वतःला खुश ठेवताच आलं पाहिजे. कोणत्याही वयात, कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही क्षणी कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता. अपेक्षा सोडल्याशिवाय दुःख काय असतं हे विसरून जाता येत नाही. त्यामुळे हे अपेक्षांचं ओझं सर्वप्रथम इतरांकडून करणं सोडून द्या. कोणासाठी तरी आपलं असणं हे मॅटर नसतं, हे अजिबात मॅटर करत नाही. पण याहून अधिक सुखकारक आणि आनंददायक भावना म्हणजे जगात कोणतीच नसते, ती म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी आहे. आयुष्यात निंदा व टीका या झाल्याच पाहिजेत. अशी लोक जीवनामध्ये असणं खूप गरजेचंही असतं. रोज स्तुती जर होत असेल तर प्रगतीचा मार्ग हा बंद होतो. आपण त्यातच अडकून पडतो आणि आपण स्वतःच गर्विष्ठ बनतो. आयुष्यात कोणापासून कवडीचीही अपेक्षा करू नका. त्यामुळे काय होतं, तुमच्या आयुष्याचं अर्ध काम हे सोपं होऊन जातं. आयुष्यात कोणापासून जर तुम्ही अपेक्षा कराल तर तुम्ही तिथेच अडकून पडाल. स्पष्ट बोलणारी व्यक्ती ही फटकळ नसते, फक्त त्या व्यक्तीला खरेपणाची सवय असते, आणि अशाच व्यक्ती जीवनामध्ये बदनाम असतात. स्पष्ट बोलणारी व्यक्ती ही नेहमी वाईटच ठरते. वेड्यासारखं शांत राहणं हे योग्य नसतं. बऱ्याच लोकांना वेड्यासारखं शांत राहायची सवय असते, पण अशी लोक वेगवेगळे रंग बदलणारे असतात. अशा लोकांचे रंगही ओळखता आले पाहिजे. आपल्या अत्यंत प्रिय गोष्टींसाठी आपण प्रचंड प्रामाणिक राहतो आणि समोरचा व्यक्ती आपला विश्वासघात करतो. लायकी नसलेल्या लोकांवर आपण विश्वास ठेवून बसतो आणि मग आपल्याला मात्र धोका हा मिळणारच. माणसाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झाली की सर्व काही गोष्टी हौस ही विसरावीच लागते आणि आपण मात्र कर्तव्याच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे हे अधिक महत्वाचे असतात. मोठेपणा कधी कधी दाखवता आला नाही तरी चालेल, पण साधेपणा हा लपवता आला पाहिजे. ही गोष्ट हीच जीवनाची खरी ओळख.
प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो. अयोग्य असते ती फक्त परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदललेली असते ती म्हणजे मनस्थिती. आयुष्यभर मन मोठं ठेवलं, पण आता मात्र कळतंय या जगात मोठे फक्त घर आणि बँक बॅलन्स असायला हवा, तरच लोक किंमत देतात. आजच्या जीवनामध्ये समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतं. तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीही लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात, तुमच्याकडून काय चुकलंय हे मात्र सगळेजण लक्षात ठेवतात आणि आयुष्यभरासाठी आपल्याला ते बोल लावतात. माणसाची बोलायची पद्धत बदलली ना की समजायचं आपली तिथे गरज संपली. कोण कोणासाठी येत नसतं, स्वतःला स्वतःच सावरायचं असतं. फक्त गाणी आवडतात म्हणून ऐकत बसायची नाही, त्यामागे काही आठवणी देखील लपलेल्या असतात म्हणून ती ऐकायची असतात. ते म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीला आपण जास्त इम्पॉर्टंट दिलं तर त्या व्यक्तीला आपली काहीच कदर राहत नाही, आणि आपण मुख्य तीच चूक करतो की अशा व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये फारसं महत्त्व देत बसतो. एकटं राहायला आवडतं मला, कारण मी अशा लोकांना, माझ्या जवळच्याच लोकांना माझ्याबद्दल वाईट बोलायला ऐकलंय. त्यामुळे या वाईट लोकांच्या गर्दीत राहण्यापेक्षा एकटं राहणं मला आवडतं, असं ऐकणारे, असं बोलणारे अनेक जण मी पाहिलेत. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा ना की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका वेळही स्वतःला मिळाला नाही पाहिजे. यशस्वी होण्याचा एकच पर्याय असतो, तो म्हणजे दुसऱ्याचं भलं पाहण्याची ताकद, ती पॉझिटिव्हिटी स्वतःकडे ओढून घेण्याची क्षमता स्वतःमध्ये बिल्ड करा. आपल्या मनात ती ताकद निर्माण करा. पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते ना त्यापेक्षा जास्त अक्कल तो योग्य ठिकाणी खर्च करायला लागते, आणि तिथेच लोक मात करतात. गरज नाही की मोठंच घर असावं, पण जे असावं ना त्यात सुखी आणि समाधानी आयुष्य जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली हवी. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो, तो सुखी असतो. फक्त आपण त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा या आपल्या जीवनाला कुठेतरी दुःख देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी हा त्याच्या त्याच्या परीने प्रयत्नही करत असतो. त्याच्याकडून आपण चुकीच्या अपेक्षा ठेवतो, म्हणून कदाचित नात्यांमध्ये हे मतभेद निर्माण होतात. दिवस कसाही निघून जातो यार, पण रात्र मात्र खूप अवघड होते, कारण या रात्रीमध्ये विचारांचा पसारा आपण मांडून ठेवलेला असतो. जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात ना तेव्हा माणूस हा देवाशी बोलतो, माझं काय चुकलं देवा, मी काय केलंय. प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते, पण वागणूक, संस्कार आणि ज्ञान यांची कॉपी कधीच कोणी करू शकत नाही. रंग पाहून माणसाचा स्वभाव हा कधीही शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात. त्यामुळे अशा लोकांना ओळखण्यासाठी कोणत्याही किंवा दाखवण्यासाठी कोणत्याही गोष्टींची गरज नसते. या लोकांचं कर्तृत्व तितकं श्रेष्ठ असतं की ते पाहणाऱ्यांना त्याची जाणीवही होत नसते. लक्षात ठेवा, एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगून गावभर करून अशा तुमच्या सवयी जर असतील तर त्याची किंमत वाढत नाही. आजपासून ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. जे आपल्या हिशोबात बसतच नाही त्यांचा विचार करायचा नाही, मग ती वस्तू असो किंवा माणसं. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व कमी करा. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग हा केलाच पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा, आणि वादच सोडला तर नात्यालाही फायदा होतो. संघर्ष मोठा आहे आणि संकट पण खूप येतील, पण जिद्द फक्त जिंकण्याचीच ठेवायची का, म्हणजे मन हे खेचून किंवा खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. त्यामुळे चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात, आणि चांगल्या स्वभावाने ही नाती ही जन्मभर टिकून राहतात. उगवत्या सूर्याने किंवा पाळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही. बऱ्याचदा लोकांचा भ्रम असतो. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावेही लागतात. विचार करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली ना की विचार हा थांबलाच पाहिजे, आणि स्वतःला मात्र कार्यामध्ये झोकून देता आलं पाहिजे. मित्रांनो, रोजच्या अशा सकारात्मक विचारांना घेऊन आपण रोजच भेटतो. पुन्हा अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.